भारतीय उद्योगातील एक उद्योगाचे अनमोल रत्न म्हणजे रतन टाटा। आज रतन टाटा यांना भारतामध्ये कोण ओळखत नाही। जवळपास लहान लेकरांपासून तो वयोवृद्ध माणसांपर्यंत रतन टाटा यांना सर्वच जण ओळखतात। रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी सुरत येथे झाला। रतन टाटा यांचे बालपण फार हालामध्ये गेले, खूप कष्टामध्ये गेले। अवघ्या 6 वर्षाचे रतन टाटा होते तेव्हाच त्यांचे आईवडील हे विभक्त झाले। त्यांच्या आईचे नाव सोनू, वडिलांचे नाव नवल। मग रतन टाटा व त्यांच्या भावाचा सांभाळ त्यांच्या आजीने केला। त्यांचा राहता बंगला देखील रतन टाटाच्या वडिलांनी, जेव्हा ते लहान होते त्यांच्या वडिलांनी विकून टाकला। रतन टाटा यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई आणि शिमला येथे झाले व त्यांची आर्किटेक्ट होण्याची जी इच्छा होती ती त्यांनी अमेरिकेत पूर्ण केली। स्वतःचे टाटा हे नाव विसरून आपण आपले शिक्षण झपाट्याने पूर्ण करायचे या ध्येयाने झपाटलेले होते रतन टाटा। 10 वर्ष त्यांनी अमेरिकेमध्ये शिक्षण घेतले। त्या काळामध्ये त्यांनी हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही त्यांनी जे पडेल ते कामं त्यांनी केली। आर्किटेक्ट शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मॅनेजमेंटची ही पदवी घेतली। याच काळात टाटा समूहाचे प्रमुख JRD यांच्याशी त्यांची भेट झाली व त्यांची तळमळ, त्यांची धडपड, त्यांचा उत्साह आणि त्यांची जोमाने काम करण्याची इच्छा हे सर्व पाहून ते खूप प्रभावित झाले। त्याच कालावधीमध्ये रतन टाटा यांच्या आजीची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना भारतामध्ये परत यावे लागले। परंतु JRD यांनी त्यांचे सर्व कार्य पाहिलं होतं आणि ते त्यांच्या कार्यामुळे प्रभावित झाले होते, म्हणून त्यांनी टाटा समूहामध्ये येण्याचे त्यांना निमंत्रण दिले। कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव त्यांनी टाटा समूहामध्ये दाखल झाल्यानंतर सुरुवातीचे 10 वर्ष त्यांनी सर्व अनुभव हे असे घेतले। 8 मध्ये 26/11च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलवर हल्ला केला होता। या हल्ल्यात हॉटेलमध्ये जखमी झालेल्या सर्वांचे उपचार टाटा यांनीच केले होते आणि जोपर्यंत हॉटेल बंद होते तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन देखील टाटा यांनीच दिले होते। रतन टाटा यांचे वैयक्तिक जीवनात पाहिलं तर रतन टाटा हे 4 वेळा प्रेमात पडले। अमेरिकेत शिक्षण घेत असताना तर ते जेव्हा प्रेमात पडले फर्स्ट टाइम त्यावेळेस तर त्यांचे लग्न होणारच होते, परंतु अचानक रतन टाटा यांच्या आजारपणाचं त्यांना कळालं आणि ते भारतात आजीला भेटण्यासाठी परत आले आणि त्याच काळामध्ये त्यांची प्रेमिका भारत चीन या युद्धामुळे फार घाबरलेली होती आणि ती लग्नासाठी भारतात परत आली नाही। काही दिवसानंतर त्यांच्या प्रेमिकेने अमेरिकेत कोणाशी तरी काही काळानंतर लग्न केले। रतन टाटा यांनी आपल्या 21 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कंपनीला सर्वोच्च पदावर आणले होते। मोठी स्वप्न पाहणं आणि ती प्रत्यक्षात आणणं हा गुरुमंत्र रतन टाटांनी दिला आहे। या स्वप्नांमधूनच इंडिगो आणि नॅनोची निर्मिती झाली आणि भारतामध्ये टाटा या कंपनीला काहीच अशक्य नाही हे रतन टाटा यांनी जगाला दाखवून दिलं।